नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या भूमिस्वामी 2024 या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने 7-12वर जे काही आपलं पोट खराब क्षेत्र असतं तर ते पोट खराब क्षेत्र हे वहितीखाली म्हणजे लागवडी योग्य आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं, समजा आपला जो 7-12 आहे तर त्या 7-12वर रमेश विनायक पाटील हे जर खातेदाराचं नाव असेल आणि त्यांचं जर क्षेत्र 1.20 म्हणजे 1 हेक्टर 20 आर असं असेल आणि याच्या व्यतिरिक्त 0.30 आर हे क्षेत्र जर त्या ठिकाणी पोट खराब दाखवलेलं असेल तर हे 0.30 आर क्षेत्र लागवडीखाली म्हणजे वैथीखाली आणून त्या ठिकाणी तुमचं एकूण क्षेत्र हे 1.50 हेक्टर आर त्या ठिकाणी 7-12वर होऊ शकतं. तर शेतकरी बांधवांनो, याच्यासाठी नेमकी काय प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात असते, कुणाकडे अर्ज केला जात असतो किंवा कशा पद्धतीने आपलं पोट खराब क्षेत्र वैथीखाली आणायचं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे तर ते नक्की सबस्क्राईब करा, फॉलोसुद्धा करा. आता शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी पोट खराब क्षेत्र हे वैथीखाली नसल्यामुळे त्या ठिकाणी जे काही आपल्याला त्याचे बेनिफिट किंवा त्याचे फायदे व्हायला हवे तर ते फायदे होत नाही. बऱ्याच वेळेला एकूण क्षेत्रावरच त्या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान असेल किंवा पीक कर्ज मंजूर होणार असेल किंवा इतर ज्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी एकूण क्षेत्रावर मिळायला हव्यात तर त्या केवळ आपल्या वैती योग्य क्षेत्रावरच त्याचा लाभ मिळत असतो आणि पोट खराब क्षेत्रावर त्याचा लाभ मिळत नसल्यामुळे ते सुद्धा एक प्रकारे नुकसान त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचं होत असतं. यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते म्हणजे तुम्हाला एक अर्ज त्या ठिकाणी तहसीलदार यांच्या नावे करायचा आहे किंवा आपल्या स्थानिक तलाठी यांच्या नावे जरी तो अर्ज केला तरी काही हरकत नाही. अर्जामध्ये त्या ठिकाणी तुमचं नाव, तुम्हाला जो काही विषय म्हणजे पोट खराब क्षेत्र हे वैथीखाली आणायचं आहे, किती क्षेत्र आहे, काय हे इत्थंभूत अशी माहिती अर्जामध्ये लिहायची आहे. त्यासोबतच आपल्याला 7-12 जोडायचं आहे. म्हणजे 7-12च्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया तलाठी आणि तहसीलदार हे राबवत असतात. मग जर तलाठी यांच्याकडे जर तुम्ही तो आपला अर्ज दिला 7-12 जोडून त्या ठिकाणी 7-12 जोडलेला असला तर त्या अनुषंगाने मग तलाठी आपला अहवाल तयार करतात आणि ते तहसीलदार यांना देत असतात. तहसील कार्यालयात जरी तुम्ही अर्ज दिला मित्रांनो तरी याला सेम प्रक्रिया राबवली जात असते. तहसीलदार हे तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्याकडे सदर पोट खराब क्षेत्र हे मोक्यावर जाऊन पाहणी करून त्याचा हस्त नकाशा तयार करावा लागत असतो क्षेत्राचा आणि त्या क्षेत्रामध्ये पोट खराब किती आहे वगैरे हे दाखवावं लागत असतं. त्यानंतर तलाठी किंवा मंडळाधिकारी जे असतात ते परिशिष्ट 2नुसार संबंधित खातेदार यांना त्या ठिकाणी नोटीस बजावत असतात. त्याचबरोबर मोक्यावर जाऊन त्या ठिकाणी जाब घेणे, त्यानंतर पूर्ण क्षेत्राची पाहणी करणे, त्या ठिकाणी पोट खराब जे आहे तर ते वैती योग्य आहे म्हणजे वैतीसाठी ते आपण आणू शकतो का याबाबत सुद्धा त्या ठिकाणी तलाठी हे पंचनाम्यामध्ये नमूद करत असतात. मग हे पूर्ण नमुने भरल्यानंतर मित्रांनो हा अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवला जात असतो. तहसीलदार मग हा अहवाल आपले जे काही तालुका निरीक्षक भूमी अभिलेख किंवा उपअधीक्षक भूमी अभिलेख जे असतात मोजणी विभागवाले तर त्यांच्याकडे त्या क्षेत्रावर आकारणी लावण्यासाठी तसेच सदर पोट खराब क्षेत्र हे वर्ग अ आहे का वर्ग ब आहे, म्हणजे वर्ग अ असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला वैतीयोग्य करता येऊ शकतं. परंतु वर्ग ब जर असेल म्हणजे परमनंट त्या ठिकाणी नाला जात असेल किंवा नदी असेल किंवा इतर मोठा कालवा जर असेल तर त्या ठिकाणी वर्ग ब असल्यामुळे ते काही वैतीखाली आणता येऊ शकत नाही असा अहवाल त्या ठिकाणी आपले मोजणीवाले अधिकारी जे असतात उपअधीक्षक भूमी अभिलेख ज्यांना DSLR, पूर्वी यांना TILR म्हटलं जायचं, आता DSLR म्हटलं जातं,
तर तो अहवाल आकारणी लावून ते तहसीलदार यांच्याकडे पुन्हा परत पाठवतात आणि तहसीलदार मग त्यांच्यामध्ये तलाठी यांचा अहवाल, त्याच्यानंतर तलाठी यांनी मोक्यावर जाऊन केलेला पंचनामा, जाब, त्याचबरोबर बजावलेल्या नोटिसा, त्यानंतर जो मोजणी अधिकारी आहे त्यांचा अहवाल, हे सर्व तयार करून त्या ठिकाणी प्रांताधिकारी यांच्याकडे अंतिम आदेशासाठी आपला अहवाल पाठवत असतात. मग प्रांताधिकारी सर्व अहवाल तपासून त्या ठिकाणी मग जे काही क्षेत्र आहे किंवा 0.30R म्हणजे उदाहरणादाखल जे आपण घेतलेलं होतं मित्रांनो की 1.20 हे जर वैतीलायक क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये जे त्याच्या व्यतिरिक्त 0.30R हे पोट खराब होतं, तर ते त्याच्यामध्ये ॲड करून आपलं एकूण क्षेत्र 1.50 हेक्टर त्या ठिकाणी होत असतं. मग प्रांताधिकारी महोदयांचा आदेश झाल्यानंतर मग तलाठी त्याबाबतची नोंद घेत असतात आणि आपली क्षेत्र दुरुस्ती त्या ठिकाणी होत असते. म्हणजे अशी प्रक्रिया त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, ही प्रक्रिया त्या ठिकाणी तहसील कार्यालयातून लवकर राबवली जाते. तहसील कार्यालयामध्ये अर्ज देणं अपेक्षित आहे आणि त्या अर्जानुसार पुढील प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना आपलं पोटखराब क्षेत्र हे वैतीलायक करून घ्यायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा. आपले जर या संबंधित काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपल्या ज्या कमेंट बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना